जेवढे व्यक्ती तेवढी कारणं, जेवढ्या परिस्थिती तेवढी कारणं. पण आता त्याच्या तणावाची कारणे थोडी वेगळी आहेत. आपलं मन, शरीर मॅच्युरिटीकडे जाते, त्यावेळेला डिझायर उत्पन्न व्हायला सुरुवात होते, अल्प आणि दीर्घ. जर माझ्या इच्छा एकाच वेळेला उत्पन्न झाल्या आणि त्या पूर्ण झाल्या नाही, आणि जर उत्पन्न झालेला स्ट्रेस जर 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 1 सप्ताह, ती दररोज बदलत आहे. आता उत्पन्न झालेला 1 तासानंतर स्ट्रेस कमी होतो, तर तो क्षणिक आहे. की ही गोष्ट पाहिली की मला खूप तणाव येत होता, हा रंग पाहिला की मला तणाव येत होता. 14 तास झाले, 18 तास झाले, दुसऱ्या दिवशीचे 9 वाजले, तरी त्याचा मेंटल स्ट्रेस तो तसाच आहे. इनफॅक्ट तो वाढत आहे. या व्यक्तीकडे आणि त्या व्यक्तीच्या सहवासात गेलो की मला तणाव येत होता. प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण आहे. जेवढे निमित्त तेवढी कारण. मानसिक तणावाचा स्वभावच ओळखून आपण थांबणार नाही. एकाच व्यक्तीच्या मानसिक तणावाची अनेक कारणे. बुद्धा ब्रॉडकास्ट यूट्यूब चॅनलच्या सर्व श्रोत्यावर्गाचे अनुमोदामी साधुवाद. आज विशेष रूपाने पुन्हा एकदा आपण नव्याने भेटत आहोत आणि नवीन विषय घेऊन आपल्यासाठी आलो आहे की ज्या विषयाचा संबंध आपल्या मनाशी आहे. आज विशेष रूपाने मानसिक तणावाची कारणे जाणल्यानंतर आता त्या मानसिक तणावातून बाहेर पडण्याचा मार्ग या विषयासंदर्भात या व्हिडिओमधून आपण चर्चा करणार आहोत. विद्यमान मानसशास्त्र आणि बौद्ध तत्त्वज्ञानाची फिलॉसॉफी यांना एकत्र करून बुद्ध आणि विद्यमान मानसशास्त्र मानवी जीवनात सर्व दुःखातून मुक्त होण्यासाठी, सर्व मानसिक तणावातून मुक्त होण्यासाठी कोणता मार्ग देणार आहे या संदर्भात विशेष रूपाने आज आपण चर्चा करणार आहोत. मानसिक तणाव, त्याची कारणे, मानसिक तणाव आणि त्याचे स्वरूप, मानसिक तणाव आणि त्या स्वरूपावरती मात करण्याचा मार्ग या संदर्भात आज विशेष रूपाने विश्लेषण होणार आहे. काय आहेत मानवी मनाच्या तणावाची कारणे हे जाणून घेतल्यानंतर आता त्या तणावातून मुक्त होण्याचा मार्ग, तणावमुक्त जीवन जगण्याचा मार्ग जो मानसशास्त्र आणि बुद्ध तत्त्वज्ञान या दोघांकडून आपल्याला समजून घेताना सपोर्ट होईल. बुद्धाने म्हटले की सर्व तणावाची कारणे चित्तात उत्पन्न होतात, मनात उत्पन्न होतात आणि मनात उत्पन्न झालेली तणावाची कारणे आपणास आपल्यावरती परिणाम करताना ती दिसून येतात. आज विविध प्रकारच्या वातावरणातून आलेल्या विविध तणावाने मनुष्य बैचैन आहे, त्रस्त आहे, तो व्याकुळ आहे. विविध कारणाने उत्पन्न झालेल्या तणावातून मुक्त होण्याचा त्याचा पूर्ण प्रयत्न आहे. परंतु योग्य मार्ग प्राप्त न झाल्यामुळे मनुष्य कधीकधी चुकीच्या मार्गांचा अवलंब करतो. कधीकधी हे माझ्याच वाट्याला का आले असे म्हणून तो अनेक प्रकारे स्वतःला कोसण्याचाही प्रयत्न करतो. हे तणावाचे वातावरण इतरांना नाही, ते मलाच आलेलं आहे. आणि म्हणून बऱ्याच वेळेला तणावातून मुक्त होण्याऐवजी त्या तणावरूपी परिस्थितीवरती सतत काहीतरी अनुचित, काल्पनिक, अतार्किक, अव्यवहारिक स्वरूपाचे मतं तणावपूर्ण जीवन जगणाऱ्या व्यक्तीकडून आपल्याला ऐकायला मिळतात. पण आज विशेष रूपाने त्या तणावपूर्ण जीवन जगणाऱ्या व्यक्तीला स्त्री, पुरुष, तरुण, तरुणी, बालक, बालिका, वृद्ध या सर्वात जीवनाच्या अवस्थेतल्या व्यक्तीला तणावातून मुक्त होण्यासाठी आज कोणता मार्ग उपलब्ध आहे? 2020मध्ये या साऱ्याच, कोणी कोविडमुळे त्रस्त आहे, कोणी परिस्थितीमुळे त्रस्त आहे, कोणी जॉब गेला म्हणून तणावात आहे, कोणी
अनेक प्रकारच्या आपापल्या विषयाच्या तणावाला त्याने पाहिलेलं आहे. आता त्याची पूर्ण मानसिकता त्या तणावपूर्ण अवस्थेतून बाहेर पडण्याची आहे. आता तो मार्ग आपण देत आहोत आणि म्हणून एकदा का आपल्याला समजले की या तणावाच्या परिस्थितीमध्ये माझे चित्त आणि माझा दररोजचा जीवनव्यवहार काम करीत आहे, त्यावेळेला न डगमगता, न बेचैन होता, कोणत्याही प्रकारच्या तार्किक, काल्पनिक, अतार्किक अशा प्रकारच्या भावना विवस्थेला बळी न पडता आपण योग्य मार्ग शोधण्याचा प्रयत्न करणे हे एका सुज्ञ माणसाचं लक्षण आहे. आणि विशेष रूपाने तणावात जीवन जगताना तणावपूर्ण माणसास मार्ग प्राप्त होणे मोठे कठीण आहे. आणि तो मार्ग मिळाला नाहीच तर आज आपण पाहतो की बरेच लोक स्पिरिच्युअलिटीच्या अंगाने प्रभावित आहेत. बऱ्याच वेळेला काही लोक अनेक साधू संत, बाबा बुवा आणि त्यांच्या आहारी जाऊन विशिष्ट प्रकारचा कर्मकांडही करतात. कारण त्या तणावातून मुक्त होण्यासाठी अनेक लोकांचे सजेशन्स आहेत. तू इकडे जा, तू तिकडे जा, याचा आधार घे, तू त्याचा आधार घे, या मानसशास्त्रज्ञाकडे जा, तू त्या सायकस्ट्रिस्टकडे जा. बऱ्याच पद्धतीने लोक विविध अंगाला तपासून पाहतात आणि योग्य मार्ग मिळाला नाहीच तर एवढे सारे करूनही माणूस त्या तणावातून मुक्त होत नाही. आणि म्हणून तथागत बुद्ध एका समग्र मानव जातीला तणावातून मुक्त होण्यासाठी आता काय उपदेश देत आहेत तर बुद्ध म्हणतात की तणाव निर्माण होण्याचं मुख्य कारण, सर्वात मुख्य कारण आपण जाणून घेतले की आपलं चित्त आहे, आपलं मन आहे. आपल्या मनात उत्पन्न होणाऱ्या अनंत इच्छा ह्या आपल्या तणावाला मजबूती देत आहेत. अतृप्त मनात उत्पन्न झालेल्या अनंत अमर्याद इच्छा मला सतत बेचैन करतात. आता बुद्ध म्हणतात की एकदा जर माझ्या तणावपूर्ण अवस्थेला माझ्या चित्तात उत्पन्न होणाऱ्या डिझायर्स, इच्छा, महत्त्वाकांक्षा, मनोभावना या एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत की त्या व्यावहारिक दृष्टीने पूर्ण होणे शक्यच नाही. आणि जर त्या शक्य नाही झाल्या तर मी तणावात जात आहे. आणि ते तणावाचे स्वरूप दररोज बदलत आहे. काल, आज, उद्या, परवा, मागील महिन्यामध्ये आणि कोण जाणे आता येणाऱ्या दिवसातही माझा तणाव मला ह्याच वेदना देईल. आणि म्हणून असुरक्षित भावना, भयभीत भावना उत्पन्न झाल्यामुळे यथायोग्य मार्ग योग्य वेळी प्राप्त होत नाही आहेत. आणि म्हणून बुद्धांनी म्हटलं आहे की जेव्हा कधी आपल्याला समजेल की या तणावपूर्ण अवस्थेत मी आहे आणि मला त्या तणावातून मुक्त व्हायचं आहे, जर तणावातून मुक्त व्हायचं ठरलंच तर बुद्ध म्हणतात की पहिल्यांदा आपले चित्त थोडे शांत करण्याचा प्रयत्न करा, मनाला थोडे कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न करा. कारण तणावाचा संबंध केवळ मनाशी आहे, चित्ताशी आहे. मन तणावपूर्ण अवस्थेला जन्म देते, जागा देते, स्थारा देते, स्पेस देते आणि त्या मनाने दिलेल्या त्या स्पेशल झोनमध्ये तणाव बळकट होतो. बुद्धांनी म्हटलं की माझं चित्त मला पाहता येईल, डॉक्टरांच्या अगोदर माझं चित्त मला जाणता येईल. दुसऱ्याचा सल्ला घेण्याच्या अगोदर आपणच आपल्या चित्ताचा सल्ला घेणे आवश्यक आहे की माझं मन या तणावातून मुक्त होण्यास तयार आहे. होय, माझं मन आता तयार आहे. आणि मग त्याच मनाला आपणच विचारलं पाहिजे की ज्या गोष्टींमुळे तणाव उत्पन्न होत आहे त्या गोष्टींवरचा संयम जर आपण प्राप्त केला तर नक्कीच आपल्याला त्या तणावातून मुक्त होता येईल. आणि म्हणून बुद्धांनी म्हटलं की पहिल्यांदा तुम्ही जाणलं, तपासून पाहिलं की चित्तामध्ये अमर्याद इच्छा उत्पन्न झाल्या, त्या अपूर्ण राहिल्या, म्हणून माझे चित्त तणावपूर्ण अवस्थेत आहे. आता उलटा प्रयत्न करायला सुरुवात केली की कोणत्या इच्छा आहेत
की ज्या अमर्याद वाटत आहेत, कोणत्या इच्छा आहेत की ज्या पूर्ण होणार नाहीत असे वाटत आहे. बुद्ध म्हणतात की आपल्या मेडिटेशनच्या पॉवरने, ध्यानयुक्त चित्ताने जेवढ्या म्हणून चित्तात उत्पन्न झालेल्या इच्छा आहेत त्या सर्व इच्छा तपासून पहा, आणि जेवढ्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा वास्तवतेशी निगडीत नाहीत, त्या वास्तवतेशी निगडीत नसलेल्या इच्छा, मनस्वी भाव डिलीट करा, नष्ट करा, खतम करा, त्यापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करा. कारण या वास्तवतेशी कोणताही त्यांचा संबंध दिसून येत नाही. वास्तवतेशी संबंध येतच नसेल तर त्या पूर्ण कशा होतील, आणि जर त्या पूर्ण होणारच नसतील तर तणाव तो उत्पन्न होणारच आहे. आणि मग मानसशास्त्राचा आधार घेत आणि बुद्धाने सांगितलेल्या मेडिटेशन या सिद्धांताचा आधार घेत आपल्या चित्तातल्या अमर्याद स्वरूपात जन्मास आलेल्या अव्यवहारिक इच्छा आता कमी करण्याचा प्रयत्न करायला सुरुवात करा. अमर्याद, अव्यवहारिक म्हणजे व्यवहाराशी ज्या इच्छांचा संबंधच नाही आहे, आणि म्हणून अव्यवहाराने उत्पन्न झालेल्या इच्छा त्या पूर्णत्वाला जात नाहीत, आणि पूर्णत्वाला न गेलेल्या इच्छेतून तणावपूर्ण संस्कार जन्माला येतो. आणि मग बुद्ध म्हणतात की अशा अव्यवहारिक उत्पन्न झालेल्या इच्छांवरती मात करण्याचा चित्तानेच प्रयत्न करावा, मनानेच प्रयत्न करावा, जो जमेल तो प्रयत्न करा. या इच्छेपासून आपल्याला अलिप्त राहण्यासाठी कोणता मार्ग तुम्हाला मदत करेल? मेडिटेशनचा मार्ग आहे तर मेडिटेशन करा. शारीरिक एक्सरसाइज करून जर तुम्हाला त्या तणावातून मुक्त होता आलं तर त्याच्यातून व्हा. संगीत ऐकून मुक्त होता आलं तर संगीत ऐका. एखाद्या जिवलग मित्राशी गप्पा मारून त्याच्याशी काही शेअर करून जर तणावातून मुक्त होता आलं तर त्याच्याशी चर्चा करा. एकांतात जाऊन, कोणाशी संवाद नको, कोणाशी बोलणं नको, काही काळ मला एकट्यात राहून स्वतःचं चित्त जाणून त्या दुःखातून मुक्त होता येईल का, अशा प्रकारचा प्रयत्न करणे हा एक आपल्याला सपोर्ट देणारा मार्ग ठरू शकतो. विशेष रूपाने बुद्धांनी दुःख उत्पन्न झालेल्या त्या मानसिक तणावाला जिंकण्यासाठी विविध प्रकारचे उपदेश आणि मार्ग त्यांच्या तत्त्वज्ञानात दिलेली आहेत, आणि ती आजही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात आवश्यक आहेत आणि उपयोगीसुद्धा आहेत. हे वाक्य कोट करण्याचं धाडस मी याच्यासाठी करत आहे की अनेक वेळा अनेक लोक मानसिक तणावाने त्रस्त झाल्यानंतर एक मिडल वे शोधतात, मध्यम मार्ग. आणि तो मध्यम मार्ग अशा स्वरूपाचा असावा की त्या तणावातून सही सलामत बाहेर येता यावा. आता सही सलामत हा शब्द मी याच्यासाठी वापरत आहे की तणावातून बाहेर पडताना योग्य मार्ग मिळाला नाहीच तर तणावाच्या पलीकडची अवस्था डिप्रेशन, लोक त्याच्याकडे जातात, एन्झायटीमध्ये जातात, मानसिक संतुलन पूर्णतः बिघडवून घेतात. आणि म्हणून बुद्ध म्हणतात की एक मिडल वे आहे, मध्यमा पटिपदा, मिडल पाथ, त्या विशिष्ट प्रकारच्या मानसिक तणावातून मुक्त होण्याचा एक मध्यम मार्ग. आणि मध्यम मार्ग याच्यासाठी की कोणत्याच प्रकारची चित्तहानी होणार नाही, चित्ताला कोणत्या प्रकारचा दगाफटका होणार नाही, कोणत्या भावनासुद्धा दुखावल्या जाणार नाहीत. आणि म्हणून मानसशास्त्र आणि बुद्ध तत्त्वज्ञान ह्या दोन्ही गोष्टी एवढ्या संवेदनशील रूपाने हा प्रयत्न करतात की माणसाच्या तणावाच्या अवस्थेने आणि त्या तणावातून बाहेर पडण्याच्या मार्गाने माणसाचे काही नुकसान तर होणार नाही. आणि म्हणून इथे शास्त्रीय, वैज्ञानिक आणि मानवतेला जपणारे जे काही मार्ग आहेत तीच मार्ग आपल्याला प्राप्त होणे अत्यंत गरजेचं आहे. आणि बुद्धांनी
ह्युमॅनिटी इज अ सेंटर पॉईंट ऑफ बुद्धा फिलॉसॉफी असं म्हटलं आहे. म्हणजे मानवी मनाच्या तणावाला जिंकण्यासाठी त्या व्यक्तीच्या मनाला, व्यक्तिमत्वाला, जीवनाला कोणताही दगाफटका न होऊ देता त्यातून त्याने बाहेर पडावं. आणि बुद्धाने सजेस्ट केलं मेडिटेशन, चित्ताच्या एकाग्रतेची अवस्था, मन एकाग्र करणे. मग मन एकाग्र करण्यासाठी विविध प्रकारची उपलब्ध साधने आहेत. बुद्धाने असं कधीच म्हटलं नाही की केवळ डोळे बंद करून ध्यान करत बसा मग तुमचा स्ट्रेस कमी होईल. नाही, हा दावा नाही केला. हा त्यातला एक मार्ग आहे, एक भाग आहे की काही वेळ आपल्या स्वतःला आयसोलेटेड करा, एकांतात घेऊन जा. आणि एकांतात घेऊन गेल्यानंतर शांतपणे जर तुम्ही बसलात तर काही लोकांना स्ट्रेस फ्री फिलिंग येतात की मला एकांतामध्ये 1 तास जरी मी बसलो तर दिवसभर मला कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस येणार नाही. आणि म्हणून त्या स्ट्रेस फ्री अवस्थेला जिंकण्यासाठी दररोज काही लोक 1 तास, अर्धा तास, 20 मिनिटे मेडिटेशन करतात. आणि बऱ्याच वेळेला केवळ मेडिटेशन हाच एक मार्ग आहे असे म्हणून बाकीच्या साऱ्या मार्गाचा काही लोक त्याग करतात. मला एक्सरसाइज नको, मला म्युझिक नको, मला चिटचाट नको, मला कोणाशी संवाद नको, मला मित्र नको, मला कोणाचीच गरज नाही, मला कामही नको, कष्टही नको, व्यापार नको, उद्योग नको असे म्हणून मी केवळ ध्यान करूनच माझ्या साऱ्या तणावाला जिंकण्याचा प्रयत्न करतो. तर आता इथे मात्र थोडंसं चुकण्याची शक्यता आहे. हे व्यवहारात बसणारा तणावमुक्तीचा मार्ग नाही. लोक म्हणतील की 24/7 जर तू ध्यानच करत असेल तर त्याच्याही मनाचा बॅलन्स गेला की काय. आणि म्हणून बरेच लोक तुमच्याबद्दलचे अनेक मतांतरे तयार करू शकतील. आणि मग इथे मानसशास्त्र आणि बुद्ध तत्त्वज्ञान या क्षणाला तणावातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला काय करण्याची गरज आहे. आता हे स्वातंत्र्य या विचारांनी दिल्यानंतर काही लोकांनी चुकीचे मार्ग स्वीकारले. काही लोकांचं म्हणणं की मनाला मदमस्त करून टाकणारे काही पेय घ्यायचे, त्याला कोणी मदिरा म्हणेल, कोणी वाईन म्हणेल, कोणी दारू म्हणेल, कोणी अल्कोहोल म्हणेल. बऱ्याच वेळेला आपण पाहता की सर्वात सोपा मार्ग कोणता आहे तर लोक व्यसनाच्या अधीन जातात, मद्यप्राशन करतात, नको नको त्या लेवलचे मद्य ग्रहण आपण पाहतो आणि ऐकतो. मोठी मोठी माणसे, आता तर खूप मोठा ट्रेंड चाललेला आहे की खूप मोठ्या दर्जाला पोहोचलेली आर्टिस्ट लोक तणावातून मुक्त होण्यासाठी विविध प्रकारच्या नशा करणे या मार्गाचा त्यांनी अवलंब केला. पण हे दोन्ही मानसशास्त्र आणि बुद्धशास्त्र काय सांगते की कोणतीही अशी नशा या जगात उपलब्ध नाही की तुम्हा मानसिक तणावातून मुक्त करेल. काही वेळ रिलीफ मिळेल, जोपर्यंत ती नशा आहे तोपर्यंत मिळेल, परंतु बुद्ध म्हणतात की हे मुक्त होण्याचं सोल्युशन नाही, मार्ग नाही. चित्त एकाग्र करण्यासाठी अजून काही लोक चुकीच्या ठिकाणी चित्त एकाग्र करतात. म्हणजे मेडिटेशन करतोय पण चुकीच्या मार्गाने करतोय. मी ध्यान करत आहे, चित्त एकाग्र करत आहे, पण एका चुकीच्या ठिकाणी करत आहे. आणि मग काही लोक स्मोक, नशा, काही लोक अनैसर्गिक मार्गाचा अजूनही काही अवलंब करतात आणि त्या मार्गामध्ये अधिक 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 रुततात आणि जीवनाचा घात करून घेतात. आता बुद्ध फिलॉसॉफी आणि मानसशास्त्र आपल्याला कायमच्या दीर्घ मार्गाला प्रायोजित करत आहे की दीर्घ मार्ग पाहिजे, आज आणि उद्यासाठी नाही. तर माझ्या पूर्ण आयुष्यात पुन्हा या तणावाची परिस्थिती आलीच तर आय नो हाऊ टू डील विथ दॅट सिच्युएशन. अशा प्रकारची प्रत्येक वेळेला या चित्त एकाग्रतेतून मला मार्ग मिळेल. आणि मग इथे थोडंसं स्वतःला हलकं करा, रिलीफ द्या. म्युझिक, संगीत, राग, कला, पेंटिंग, स्पोर्ट्स, गायन करणे,
गाणे ऐकणे, एखादं वाद्य वाजविणे, एखाद्या संगीतातला राग ऐकवणे, किंवा जर काही जिवलग मित्रांच्या सोबत बसून त्यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर जर मी रिलीफ मिळत असेल तर काही क्षण तेही करावं. परंतु यातील कोणतीच अशी गोष्ट सवय म्हणून स्वीकार करू नका असा आग्रह तत्त्वज्ञानाने केलेला आहे. जर संगीताचा केवळ तुम्हाला जर सवय झाली, संगीत ऐकलं तरच मला झोप येते, अन्यथा मला येत नाही, तर बुद्धाने म्हटलं तुम्ही आता संगीताच्या नशेकडे जात आहात. म्हणजे कोणत्याही गोष्टीची एका मर्यादेच्या पुढे जाऊन जर तुम्ही हे तणावमुक्तीचा मार्ग म्हणून त्याचा अतिरेक केला तर त्या अतिरेकातून सुद्धा दुसरा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. मग रिलीफचा काय अर्थ आहे, मुक्तीचा काय अर्थ आहे, त्यातून बाहेर पडण्याचा अर्थ काय आहे? त्यातून बाहेर पडण्याचा अर्थ आहे की या मार्गाने गेल्यानंतर माझं चित्त त्या तणावाच्या अवस्थेतून बाहेर पडत आहे. काही वेळेला एखादं प्रिय आवडणारं पुस्तक आहे, तुम्हाला रीडिंगचा शौक आहे आणि तुम्ही तो अनेक वर्षापासून जपलेला आहे. आता अनेक तणावाची कारणे निर्माण झाल्यामुळे मला आता रीडिंग करता येत नाही. मग हळूच दुसऱ्यांदा तुम्ही त्या जुन्या एका आवडीकडे निवडीकडे आपलं मन घेऊन जा आणि रीडिंग करायला सुरुवात करा, वाचनाची सुरुवात करा. आणि वाचनाची सुरुवात करताना तुम्हाला अनुभव आला की होय, वाचन करता करता मी साऱ्या तणावातून मुक्त झालो. तणावमुक्तीचा मला एक मध्यम मार्ग वाटतो. जेव्हा स्ट्रेसफुल माइंड दिसतं त्यावेळेला मी एखादं बुक घेतो, पुस्तक घेतो आणि ते वाचतो आणि स्ट्रेस फ्री होण्याचा प्रयत्न करतो आणि मला यश मिळतं. बुद्ध म्हणतात की वा, मध्यम मार्ग आहे. आता त्याचाही अतिरेक नको व्हायला की केवळ काही लोकांचं असते, उशालाच बुक घेऊन झोपतात आणि झोपण्याच्या अगोदर 10 मिनटं 15 मिनटं 20 मिनटं मला वाचलंच पाहिजे आणि हे जर पुस्तक वाचलं नाही तर मला झोपच येत नाही. म्हणजे पुस्तक न वाचताच जर मी झोपायला गेलो तर मला झोप येत नाही असं म्हणून जर तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःला गुंफून घेत असाल तर त्या वाचनातून सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा स्ट्रेस जन्माला येतो. आता तुमच्या लक्षात आलं असेल की चांगली जरी गोष्ट असली तरीसुद्धा आपण ती प्रमाणाच्या बाहेर जाऊन करू नये. आत्यंतिक प्रमाणाच्या बाहेर जाऊन केलेलं चांगलं कृत्य तुमचा स्ट्रेस जन्माला आणू शकेल की काय. आणि म्हणून मध्यम मार्ग, वाचनातला मध्यम मार्ग, कधीकधी स्पोर्ट्समधला मध्यम मार्ग, खेळल्यानंतर माझा आवडीचा स्पोर्ट्स मी खेळत आहे आणि मी स्ट्रेस फ्री होत आहे. गुड, चांगलं आहे, उत्तम आहे, तुम्ही ते चालू ठेवा. पण किती जर तुमच्या त्या खेळण्याच्या अवस्थेने तुमच्या शारीरिक हानी होत असतील की केवळ मनाच्या कोणत्याही स्ट्रेसपासून दूर जाण्यासाठी मला स्पोर्ट्स उपयोगी पडत आहे, परंतु जर शरीराच्या क्षमतेच्या बाहेर जाईपर्यंत जर तुम्ही स्पोर्ट्सला आहारी जात असाल तर त्यातून तुमचा घात होण्याची शक्यता आहे. म्हणजे साधारणतः आपल्या लक्षात आलं असेल की जेवढ्या म्हणून उत्पन्न होणाऱ्या इच्छा बुद्ध म्हणतात की त्या येत आहेत आणि त्या इच्छा अमर्यादित होत असतील, खेळण्याची इच्छा, रीडिंगची इच्छा, रायटिंगची इच्छा, एकांतात बसून ध्यान करण्याची इच्छा, या साऱ्या मार्गांचा एक मध्यम संतुलित मार्ग असावा. म्हणजे तणावमुक्त होण्यासाठी उपलब्ध मेडिटेशन आणि उपलब्ध ज्या काही गोष्टी आहेत त्या साऱ्या बाबी आपल्या तणावातून मुक्त होण्यासाठी त्यांचे संतुलन निर्माण करणे हे अत्यंत आवश्यक आहे. बॅलन्स ऑफ माय डिझायर अँड बॅलन्स ऑफ माय वे, या दोन्ही गोष्टी आपल्याला सपोर्ट करतील. जर त्याच्यात संतुलन नसेल, चांगली बाब आहे पण ती असंतुलित झाली तर असंतुलित बाबीतून प्रचंड मोठ्या प्रमाणातला तणाव उत्पन्न होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून
तणावमुक्त होण्यासाठी आपल्या सर्वांना सर्वात उपयोगी पडणारा एकमेव मार्ग आहे आणि तो आहे मध्यम मार्ग. तणावातून मुक्त होण्यासाठी जीवनात उत्पन्न होणाऱ्या ज्या काही परिस्थिती असतील त्या परिस्थितीला संतुलित करणे, मर्यादित करणे, काबूमध्ये घेणे. अमर्याद आहे तर त्याला मर्यादेच्या आत आणण्याचा प्रयत्न करणे, तोही मध्यम मार्गाने. आणि म्हणून प्रिय सज्जनहो, आपण सर्वच जण या विद्यमान काळातल्या उत्पन्न होणाऱ्या मानसिक तणावावरती मात करण्यासाठी एकमेव आहे संतुलित चित्त, एकाग्र चित्त, संयमित चित्त, मर्यादित इच्छा उत्पन्न झालेलं चित्त हे तणावातून मुक्त होण्यासाठी नेहमीच तुम्हाला, मला आणि या निसर्गाला मदत करेल. मला आशा आहे की आपल्या उत्पन्न होणाऱ्या परिसरातल्या साऱ्या डिझायर्स आणि मनोभावना, मनोकामना, मनोइच्छा यावरती संतुलन आणण्याचा प्रयत्न हा तणावातून मुक्त होण्याचा मार्ग. उपलब्ध असलेल्या सर्व साधनांना संतुलित प्रमाणे त्याचा उपयोग करा आणि उपयोग करून संतुलितपणाने आपल्या चित्ताला स्थिर ठेवण्यानंतरच आपण तणावमुक्त झालो अशा प्रकारचा लाभ आपल्याला होईल आणि बुद्धा ब्रॉडकास्ट यूट्यूब चॅनलच्या सर्व श्रोत्यावर्गांना याचा लाभ होईल. काही वाटल्यास आपण नक्कीच आमच्याशी संपर्क करा. बुद्धा ब्रॉडकास्ट यूट्यूब चॅनलवरती आपला मॅसेज लिहा. आपणास आपल्या चित्ताच्या उत्पन्न झालेल्या चित्त तणावातून मुक्त होण्याचे उर्वरित मार्ग नक्कीच आपल्याशी शेअर केल्या जातील. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या प्रती अनुमोदामी. साधुवाद. थँक्यू व्हेरी मच. मंगल मैत्री, मंगल मैत्री, मंगल मैत्री.